नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटमध्ये सध्या काय चाललं आहे हे समजण्यापलीकडे, म्हणजे अशी स्थिती आहे की दिवसभर सगळं चांगलं चालू असतं आणि शेवटच्या तासामध्ये सगळं गडगडून जातं. म्हणजे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, अशी काही स्थिती आहे का काय, कुछ तो गडबड है असं जे आपण म्हणतो तशी स्थिती मार्केटमध्ये दिसते. अर्थात जे समोर वाढलं आहे त्याच्याबरोबरच आपल्याला जायला पाहिजे. काल डाव तेजीत होता आणि लो पॉईंटपासून 800 पॉईंट सुधारलंही होतं. शेवटी 650 पॉईंट त्याची बंद झालं. बोईंग कंपनी आता भारतातून बरेचसे पार्ट घेणार आहे. रिटेल सेल्सचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आलेत आणि सगळं मार्केट, भारतीय मार्केट असो किंवा अमेरिकन मार्केट असो, रेट कट भोवती फिरत आहे. म्हणजे कोण म्हणतंय रेट कमी होतील, कोण म्हणतंय रेटमध्ये काही बदल होणार नाही. पण दोन्हीकडे रेटची चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेच्या भोवतीच विधानं दिसत आहेत. त्याचप्रमाणे मार्केट फिरतानाही दिसत आहे. महागाईचे आकडे अमेरिकेचे 2.6 आले आणि कोर आकडासुद्धा, कोर PPI कमी आलं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 785 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 3,912 कोटीची. बॉन्ड यील्ड 4वर आहे. डॉलर इंडेक्स 99.73 आहे. तर क्रूड थोडं कमी झालं आहे, 62.64 या लेव्हलवर क्रूड आलेलं आहे. काही बातम्या आहेत, पण 1 डिसेंबरला अधिवेशन चालू होईल, हिवाळी अधिवेशन. तर त्या अधिवेशनामध्ये काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा आपल्याला त्या अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. जगात कुठे काय काय घडत आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. इथिओपियामध्ये ज्वालामुखी फुटला. गेली 12,000 वर्ष हा ज्वालामुखी सक्रिय नव्हता. त्यामुळे इथे ज्वालामुखी आहे असं सुद्धा माहीत नव्हतं. त्याची राख सगळीकडे पसरली आणि याचा परिणाम एअर ट्रॅफिकवर झाला, पोल्युशनवरही झाला. तर एअर क्लीन करण्याची साधनं ज्या कंपन्या पुरवतात त्यांचा फायदा होऊ शकेल. म्हणजे कुठेही काहीही घडलं तरी आपण त्याचा कोणत्या कंपनीवर परिणाम होतो याचा संबंध कुठे लागतो का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज ब्लॉक डील पण बरीच होणार आहेत. काही बातम्या आहेत त्या पाहूया. भारती एअरटेलमध्ये इंटरकॉन्टिनेंट इन्व्हेस्टमेंट ही 3.43 कोटी शेअर्स विकणार आहे. म्हणजेच 0.56% आउटस्टँडिंग शेअर कॅपिटलच्या 2,096 रुपये 70 पैसे या भावाने विकलं जाणार आहे. 3% कालच्या भावाच्या डिस्काउंट आहे. कालचा भाव 2,161 रुपये होता. NCC म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन पब्लिक वर्क आसाम कडून गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी त्यांना LOA मिळालं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट
2062 कोटीचा आहे. HCL टेक, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस बरोबर HCL टेकनी करार केला आहे. नेल्को NELCO कंपनीकडे आत्ता युनिफाईड लायसन्स आहेच. त्याचबरोबर व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटरचं लायसन्ससुद्धा त्यांना मिळालं. आता ते VSAT सर्व्हिसेस देऊ शकतील. IOBला 2022-23साठी 835 कोटी टॅक्सचा रिफंड मिळाला आहे. त्यामुळे IOB आज तेजीत राहू शकेल. UBL युनायटेड ब्रिव्हरीज हेनकेन सिल्व्हर ही त्यांनी नवी दिल्लीमध्ये लॉन्च केली आहे. झायडस लाईफ वेरापामिल हायड्रोक्लोराईडसाठी त्यांना अंतिम मंजुरी मिळाली आहे आणि हे औषध ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी वापरलं जातं. जयंत इन्फ्रा 161 कोटी रुपयाचं EPC कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे कोकण रेल्वेकडून. कर्नाटक बँक, काल कर्नाटक बँक चांगलीच तेजीत होती. आदित्य कुमार हलवासिया यांनी सोमवारी 38 लाख शेअर्स घेतले 71 कोटी रुपयामध्ये आणि कालसुद्धा 45 लाख शेअर्स 90 कोटीमध्ये घेतले. कर्नाटक बँकेची बुक व्हॅल्यूच्या म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा 0.63 टाइम्स कमी भावावर हा शेअर चालला आहे. म्हणजे RBL बुक व्हॅल्यूच्या 1.25 टाइम्सवर आहे. त्या मानाने कर्नाटक बँक कमी भावावर चालू आहे. टिटागढ वॅगन लिझिंग बिझनेसमध्ये आता ते उतरणार आहेत. म्हणजे वॅगन भाड्याने देणं, लॉंग टर्म लीज मॉडेल ते ऑफर करणार आहेत. अडाणी एंटरप्राइजेस यांचा राईट्स इश्यू आजपासून सुरू. 1800 रुपये राईट्सची किंमत आहे आणि हे राईट्स 24% डिस्काउंटवर आहेत. JK लक्ष्मी सिमेंट छत्तीसगड इथे मॅन्युफॅक्चरिंगसाठी ते 1816 कोटी रुपये गुंतवणार आहेत. ICICI प्रू AMC हे ICICI व्हेंचर फंडाकडून काही बिझनेस ॲक्वायर करण्यासाठी त्यांनी एक प्रपोजल दिलं. या प्रपोजलला CCIची मंजुरी मिळाली आहे. सूर्या रोशनी काशीपूर उत्तराखंड इथे आणि मालनपूर मध्य प्रदेशात इथं ते सोलर पॉवर प्लांट लावणार आहेत. बायर क्रॉपच्या मॅनेजमेंटनी सांगितलं की आता कॉटन एक्सपोर्ट स्ट्रॉंग झाला आहे. कॉर्न, पल्सेस, ऑइल सीड्स याच्या किमती चांगल्या झाल्या आणि आयातीवर सरकारने बंधनं घातल्यामुळे चांगली स्थिती आहे. IGL कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट ते डेव्हलप करणार आहेत. महिंद्रा आणि महिंद्रा 250 EV चार्जिंग स्टेशन्स आणि 1000 चार्जिंग पॉईंट्स ते 2027 पर्यंत लावणार आहेत. वारी एनर्जी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वारी एनर्जीचं इन्स्पेक्शन करत होतं तर ते इन्स्पेक्शन पूर्ण झालं आहे असं कंपनीने सांगितलं आहे. VMM विशाल मेगामार्ट याचे प्रमोटर केदार हे 13% स्टेक
विकणार आहेत, पण हे ब्लॉक डील आजच होईल असं मात्र नाही. आस्क ऑटोमोटिव्ह यांनी याचे प्रमोटर जे राठी आहेत त्यांनी 4% स्टेक विकला काल. त्यांचा स्टेक आता 74.95% झाला आहे. पूर्वी हा स्टेक 78.95% एवढा होता. झेन टेक्नॉलॉजी टँक क्रू गनरी ट्रेनिंग सिम्युलेटरसाठी 108 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. LMW लक्ष्मी मशीन वर्क्स तामिळनाडू सरकारबरोबर त्यांनी MOU साईन केलेलं आहे. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे मात्र बघावं लागेल. सुरुवात सगळे शेअर तेजीतलेच दिलेले आहेत. हिरो बोटो, GMR एअरपोर्ट आणि कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया, गोदरेज कन्झ्युमर, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. कारण काल त्यांनी जी सियारा लॉन्च केली त्याची किंमत 11.19 लाख ठेवली आहे आणि ते मॉडेलही लोकांना पसंतीस उतरलं आहे असं दिसत आहे. झेन टेक्नॉलॉजी स्टड्स, आत्ता जी हेल्मेटच्या कंपनीचं लिस्टिंग झालं साधारण 15 दिवस महिन्यापूर्वी, तर त्याचा आज रिझल्ट आहे. ग्रॅन्युअल्स, पिरामल फायनान्स, युनायटेड ब्रिव्हरीज म्हणजेच UBL, झायडस लाईफ, IIFL फायनान्स. गोल्ड म्हणजे सोन्याचा दर जसा वाढतोय तसं IIFLचा शेअरही वाढतोय. UPL युनायटेड फॉस्फरस, कारण आत्ता आपण बायर क्रॉप सायन्सच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकली तर UPLलाही त्याचा फायदा पोचू शकतो. सारडा क्रॉपकेम, पंजाब नॅशनल बँक, बेअर क्रॉप, लेटेंट व्ह्यू, डोडला डेअरी, मिल्की मिस्टचा IPO येणार आहे डिसेंबरमध्ये, तर सगळे डेअरीच्या शेअरवर त्या दृष्टीने लक्ष द्यायला पाहिजे. आज मी डोडला डेअरी शेअर दिला आहे. NCC, AIA इंजिनिअरिंग, हनीवेल. आता हनीवेल हा शेअर, हनीवेल ही एअर प्युरिफायर पुरवते आणि काल जे ज्वालामुखीचा स्फोट झाला तर त्याचा परिणाम पोल्युशनवर झाला. पुष्कळ बिल्डिंगसुद्धा दिसत नव्हत्या, पोल्युशनचं प्रमाण खूप होतं. काल मुंबईला सुद्धा आपल्याला सफोकेशन जास्ती होत होतं. तर हनीवेल ही कंपनी एअर प्युरिफायर पुरवते तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. ओबेरॉय, आस्क ऑटोमोटिव्ह यांचा ब्लॉक डील झालं तर त्या ब्लॉक डीलमध्ये SBI म्युच्युअल फंडाने शेअर घेतलेत म्हणून आस्कचा शेअर दिला आहे. तसंच LG इक्विपमेंटचं सुद्धा ब्लॉक डील झालं, त्याच्यामध्येही SBI म्युच्युअल फंडाने शेअर उचलले. ब्रिगेड, IGL, GMDC, केन्स टेक्नॉलॉजीचं टार्गेट 7,700 रुपये दिलं आहे म्हणून आज शेअर दिला आहे. मॅक्स हेल्थ केअर, नेल्को, NELCO, इंडियन ओव्हरसीज बँक. मी मगाशी बातम्यांमध्ये सांगितलंच की त्यांना टॅक्सचा रिफंड मिळाला आहे. नागार्जुना कन्स्ट्रक्शन, अडाणी विल्मर, युनियन बँक, कॅनरा बँक आणि
इंडियन बँक. तर बघूया काय काय होत आहे. पण एकंदरीत रेट कट भोवती मार्केट फिरत आहे. आणि आता वेगवेगळ्या बातम्या, अधिवेशनामध्ये कुठलं बिल येणार आहे किंवा बजेट या संबंधात बातम्या चालू होतील. आणि युद्ध मिटावं म्हणून चाललेले ट्रम्प साहेबांचे प्रयत्न या सगळ्या भोवती मार्केट फिरेल. पण गेले 3 दिवस तरी मार्केट शेवटच्या तासामध्ये पडत आहे. तर आज बघूया मार्केट काय होत आहे ते. पण रोल ओव्हरही फारसे चांगले नाही आहे. तर या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला आज मार्केट बघायचं आहे आणि मार्केट करायचं आहे. पण असा कर्नाटक बँकेसारखा शेअर एखादा अचानक वाढू लागला म्हणजे जवळजवळ 171 रुपये शेअरचा भाव होता, तर काल 220 रुपयाला कर्नाटक बँक पोचली होती. तर असा एखादा शेअर वाढला तर तुम्हाला प्रॉफिट बुकिंगसुद्धा करायची संधी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन मार्केट करा. नमस्ते.